तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गोकुळ जाधव, नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन ऑडिओ सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण प्रत्येक महापुरुष जे 1914पासून ते 2005पर्यंत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आणि त्यांनी इथे आपल्या कार्याचं उल्लेखनीय असं प्रदर्शन केलं, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर या ऑडिओ सिरीजचं पहिलं पुष्प म्हणजेच पहिले जे महान व्यक्ती आहेत ते आहेत समाज हितेच्छू पांडुरंग शास्त्री आठवले दादा. मित्रांनो, पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते. याबद्दल आपण नक्कीच ऐकलेलं असेल. त्यांच्याविषयी आपण स्वाध्यायी परिवारात असाल तर नक्कीच जाणून असाल, कारण आजही त्यांचा स्वाध्यायी परिवार आपलं काम करत आहे समाज हिताचं. मित्रांनो, पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याबद्दल खूप डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी हा ऑडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत. मित्रांनो, 10 मिनिटांचा एक असं हा व्हिडिओ असणार आहे आणि 10 मिनिटांचे हे पार्ट असणार आहेत, ज्यामध्ये आपण समाज हितेच्छू पांडुरंग शास्त्री आठवले यांचं टप्प्याटप्प्याने माहिती या ऑडिओ सिरीजमध्ये देणार आहोत. तर आज मी प्रथम पुष्प म्हणजेच ऑडिओ सिरीजचा पहिला पार्ट आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आपण हा 10 मिनिटाचा पार्ट नक्की ऐकावा. एखादा आपण जसं FM रेडिओ ऐकतो त्याप्रमाणे यात व्हिडिओ असणार नाही, परंतु ऑडिओच्या रूपाने आपल्याला खूप चांगली माहिती पांडुरंग शास्त्री आठवले दादा याबद्दल मिळेल. ती नक्की आपण ऐका. आवडली तर लाईक आणि कमेंटही करू शकता आणि सबस्क्राईबही करू शकता. धन्यवाद. 60 वर्षे अथक कार्यरत राहून ज्यांनी लक्षावधी जणांचा एक अद्वितीय परिवार आजच्या विपरीत काळात निर्माण केला, ते स्वाध्याय प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले हे मूळचे महाराष्ट्रातल्या रोहे गावचे. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1920 साली झाला. हे रोहे गाव कुंडलिका या पश्चिम वाहिनी नदीवर वसलेले आहे. रोहे गावाकडे कुठूनही दृष्टिक्षेप टाकला तरी ते गाव विलोभनीय दिसते. निसर्ग सौंदर्याचे आंधण या गावाला लाभलेले आहे. गावात प्रवेश करताच कुंडलिका नदी प्रत्येकाचे स्वागत करते. अरुंद दगडी पुलावरून नदी ओलांडून जात असताना पाण्यात खडकांची काही बेटेही दिसतात. त्या बेटांसारख्या खडकांना गोंजारून नदीचे पाणी संथपणाने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते. पावसाळ्यात मात्र ही नदी रौद्ररूप धारण करते. त्या काळी म्हणजे 1920च्या दरम्यान रोहे हे गाव आचार विचारांनी सनातनी होते. गावचे सारे व्यवहार परंपरेशी जखडलेले. कालानुरूप त्यात कुणी बदल केला तर ते अनुचित मानले जायचे. मेहेंदळे हे रोहे गावचे खोत, तर पांडुरंग शास्त्रींचे आजोबा लक्ष्मणराव आठवले हे त्या गावाचे भूषण. लक्ष्मणराव रोह्यांच्या मेहेंदळे हायस्कूलमध्ये इतिहासाचे शिक्षक होते. रोह्यात तेव्हा हे एकमेव हायस्कूल होते. 5 वर्षांचा पांडुरंग जेव्हा रोज आपल्या आजोबांचे बोट धरून शाळेत जायचा. 1925च्या सुमारास मुले मोठी झाल्यानंतरच त्यांना शाळेत घालण्याचा रिवाज असे, परंतु लक्ष्मणरावांमुळे छोट्या पांडुरंगाला शाळेत येऊन बसण्याची सवलत मिळे. लहान असल्यामुळे पांडुरंग पहिल्या बाकावर जाऊन बसत असे. तो तेजस्वी बालक अंगावर घातलेल्या शुभ्र कपड्यांमुळे आणखी तेजस्वी दिसायचा. इतर मुलांचे कपडे मळके असायचे. कपड्यांवर डाग पडलेले असत. आधीच मळकट झालेल्या कपड्यांनी मुलांनी बोरू पुसलेला असे. त्यामुळे त्या मुलांच्या कपड्यांचा अवतार झालेला असे.
पांडुरंगाचे कपडे मात्र पांढरे शुभ्र आणि स्वच्छ धुतलेले असायचे. लक्ष्मणरावांचेच ते कार्य असे. ते रोज पांडुरंगाचे कपडे स्वतः धुवायचे. त्या कामात हयगय झालेली त्यांना मुळीच खपत नसे. ते पांढरे शुभ्र कपडे अंगावर चढवून जेव्हा पांडुरंग वर्गात यायचा बसायचा तेव्हा इतर मुलांमध्ये तो उठून दिसायचा. वर्गातली इतर मुले त्यावेळी गमतीने त्याला झकास पांडुरंग असे म्हणायचे. लक्ष्मणरावांच्या घराच्या परसदारीवर एक गोठा होता. लक्ष्मणरावांनी मोठ्या हौसेने तिथे गुरे बांधलेली होती. त्यांचे घर सलग कोकणी पद्धतीच्या खोल्यांचे होते. घराच्या पुढच्या अंगाला 8-10 फुटांची लांब रुंद ओसरी, ओसरीच्या डाव्या बाजूला 2 कोरीव कोनाडे, तर समोरच्या बाजूला पायऱ्यांच्या शेजारी लाकडी कठडा होता. कठड्याच्या उभ्या लाकडांवर सुंदर कोरीव काम केलेले होते. कोणीही कितीही रागावले तरी त्या कठड्यावरून पांडुरंग उड्या मारायचा. मग त्याची आजी सरस्वतीबाई कातावून त्याला म्हणायची, "अरे किती उड्या मारतोस, पाय दुखावेल ना, आणि पडलास म्हणजे." पण छोटा पांडुरंग हसत म्हणायचा, "पडेन कसा आजी, मला चांगली सवय आहे." मग त्याची सख्खी मोठी बहीण नर्मदाही त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची. ती त्याच्यावर मातृवत प्रेम करायची, त्याचा सांभाळ करायची. आपल्या या धाकट्या भावावर तिचे निरतिशय प्रेम होते. पांडुरंगापेक्षा ती जेमतेम 4.5 वर्षांनी मोठी होती, पण त्या वयातही तिला चांगली समज आलेली होती. त्यांची आई पार्वतीबाई आणि वडील वैजनाथ शास्त्री त्यावेळी मुंबईला राहत होते. या दोघांना त्यांनी रोह्यात आजी आजोबांकडे ठेवले होते. त्या दोघांना आजी आजोबांची माया मिळत होती. पांडुरंगाला नर्मदाताईंकडून आईचीही माया लाभत होती. आपले आई वडील दूर आहेत या गोष्टीची ती पांडुरंगाला कधीही जाणीव होऊ देत नसे. शाळेत शिकण्याबरोबरच लक्ष्मणराव फावला वेळ समाजकार्यातही व्यतीत करीत असत. 20 वर्षांपासून ते गावकुसाबाहेरच्या अस्पृश्यांच्या वस्तीत जात असत. त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक बंधने त्यांनी काही प्रमाणात झुगारून दिलेली होती. लहान पांडुरंगाच्या मनावर या संस्कारांची पुटे चढत होती. या जगात कोणती तरी वाईट चालीरीती आहेत आणि आपल्या अण्णांना ती मुळीच मान्य नाहीत. इतकेच नाही तर ती वाईट रूढी घालवण्यासाठी अण्णा त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत याची जाणीव त्या लहान वयातही पांडुरंगाला होती. त्यावेळी त्याच्या बालमनात अनेकविध अस्वाभाविक प्रश्न उठत असत. मनात उठणाऱ्या साऱ्या प्रश्नांची उकल तो त्याच्या आजोबांकडून घेत असे. एके दिवशी त्याची आजी ओसरीवर वाल निवडत बसली होती. पांडुरंगाने जवळ येऊन विचारले, "आजी, हे वाल आहेत ना, पण त्याला मोड कसे आले?" "भिजत टाकल्यामुळे." "वाल भिजत टाकले म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना मोड येतात. भिजत टाकल्यानंतर मोड येतात." ही गोष्ट पांडुरंगाच्या मनात ठसली होती. लगेच तो लक्ष्मणरावांच्या पुढे देवघरात जाऊन बसला. ते पूजा करीत होते. देव पाण्यात घातले होते. पांडुरंग काळजीयुक्त स्वरात त्यांना म्हणाला, "अण्णा, पाण्यात देव ठेवले म्हणजे त्यांना वालांसारखे मोड नाही का येणार? पाण्यात काही घालून ठेवले म्हणजे त्याला मोड येतात." ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की रुजली होती. म्हणूनच त्याने भाबडेपणाने पण काळजीयुक्त स्वरात आजोबांना शंका विचारली होती. सतत त्याच्या मनात अशाच तऱ्हेच्या शंका निर्माण होत असत आणि त्याचे निरसन करताना आजी आजोबा मेटाकुटीला येत असत. परंतु लक्ष्मणरावांनी पांडुरंगाचे बोलणे कधी हसण्यावारी नेले नव्हते. त्याच्या शंकांना समर्पक उत्तरे देण्याचाच त्यांचा रिवाज असे. आपले अध्यापन आणि समाजकार्य सांभाळून पांडुरंगाला घडवीत होते. लक्ष्मणराव पूर्वी टिळकवादी होते. सारे कोकण, विशेषतः कोकणातले चित्त पावन ब्राह्मण पहिल्यापासून टिळकवादी होते. 1920 साली टिळकांचे निधन झाले. जहाल टिळक युग लौकिकदृष्ट्या संपले. पुढे गांधीजींचा उदय झाला. तरी पण कोकणातले लोक पूर्वीप्रमाणेच टिळकवादी राहिले होते.
अण्णांनी मात्र तेव्हा गांधीवाद स्वीकारला होता. कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांचा स्वभाव होता. एकच एक तत्वाला चिकटून राहणे त्यांना मान्य नव्हते. जहालांकडून मवाळांकडे येण्यामागेही त्यांची काही तत्वे होती, पण ते कर्मकांडही मुळीच नव्हते. ब्राह्मणाला आवश्यक तेवढे कर्म ते करीत असत, तसे ते पूर्वगामी विचारसरणीचे होते. गांधीवाद स्वीकारल्यानंतर त्यांनी खादीचा प्रचार सुरू केला. खादीच्या प्रचारापूर्वीच म्हणजे 1914 पासून त्यांच्याकडे हातमाग आला होता. गांधीजींच्या उदयानंतर हा हातमाग घराच्या पुढच्या अंगणात आला. लक्ष्मणराव स्वतः सूत कापून त्यावर कापड विणायचे. पांडुरंग 2-2.5 वर्षांच्या असल्यापासून लक्ष्मणरावांनी स्वतः कापड विणून त्यांच्या अंगावर खादीचे कापड चढवले होते. या खादीला कधी सोडू नकोस बरं, असे सांगून त्यांनी जेव्हा पांडुरंगाला सांगितले होते, तेव्हा अण्णांनी दिलेला हा खादीचा वारसा पांडुरंग शास्त्रींनी पुढे आयुष्यभर जोपासला. रोहे गावाजवळ खाडी होती. असे असून सुद्धा गावात वर्षानुवर्षे पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाण्याची चणचण नाहीशी करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे लक्ष्मणरावांना नेहमी वाटायचे. शाळेच्या पटांगणामध्ये मागे डोंगराच्या पायथ्याला असलेली एक जागा बघताक्षणी त्यांना पसंत पडली. 2 डोंगरांच्या बरोबर बेचक्यात ती जागा होती. पावसाळ्यात पाण्याचे ओहोळ तिथे येऊन मिळाले असतेच, परंतु एरवी सुद्धा तिथे पाणी साठून राहिले असते. एके दिवशी लक्ष्मणराव स्वतः कुदळ फावडे घेऊन डोंगराच्या दिशेने निघाले. त्यांच्याकडे पाहून गावकऱ्यांनाही आश्चर्य वाटले. गावात कुजबूज सुरू झाली. गावाच्या हितासाठी लक्ष्मणराव एकटेच परिश्रम करायला निघालेत या गोष्टीची त्यांना जाणीव झाली. लक्ष्मणरावांनी तळे खणायला प्रारंभही केला होता. आपले गुरुजी गावासाठी तळे खणत आहेत हे पाहून विद्यार्थी त्यांच्या मदतीला धावून आले. गावात जेव्हा ती वार्ता पसरली तेव्हा कित्येक गावकरी कुदळ फावडी घेऊन तळे खणण्याच्या कामावर रुजू झाले. अशा रीतीने काम करून त्या सर्वांनी काही दिवसातच एक सुंदर तळे खणून तयार केले. अपेक्षेप्रमाणेच तिथे पाण्याचा मुबलक साठा मिळाला. गावकऱ्यांनी लगेच ते तळे बांधून काढले. अशा रीतीने लक्ष्मणरावांच्या पुढाकाराने पाण्याचा प्रश्न सुटला. गावातली पाण्याची चणचण दूर झाली. रोहे गावापासूनच 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर भुवनेश्वर नावाचे एक जुने पुराणे शंकराचे मंदिर होते. अधूनमधून लक्ष्मणराव भुवनेश्वराला जात असत. त्या मंदिराच्या आसपास त्यावेळी मनुष्य वस्ती मुळीच नव्हती. तिथला सारा परिसर शांत दांत होता. भुवनेश्वर मंदिराभोवती आंब्याची झाडे होती. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला बकुळीचे भले मोठे झाड होते. मंदिरापुढे एक 7-8 फूट उंचीची दगडी माळ होती. मंदिराचे बांधकाम जुन्या पद्धतीचे होते. वर कौलारू छप्पर होते. गाभाऱ्यात शिवलिंग होते. मंदिराच्या पलीकडच्या बाजूला लक्ष्मणरावांचे आजोबा पांडुरंगपंत यांची समाधी होती. लक्ष्मणरावांचे आजोबा पांडुरंगपंत हे मूळचे पेणचे. रोह्यापासून साधारण 28 मैलांवर असलेले पेण हे तालुक्याचे गाव होते. गावात त्यांचे स्वतःचे घर होते. आजूबाजूच्या परिसरात त्यांचा जमीन जुमला होता. स्टॅम्प वेंडरच्या व्यवसायापासून त्यांनी बऱ्यापैकी धन कमावले होते. पांडुरंग पंतांचे सुपुत्र परशुराम पंत हेही तो व्यवसाय नेकीने चालवत होते. त्यामधून वेळ मिळाला म्हणजे ते गावोगावी जाऊन कीर्तन करीत. संस्कृती पूजा आठवले घराण्याने तेव्हापासून जोपासली होती. शंकर हे पांडुरंग पंतांचे आराध्य दैवत. आठवले घराण्यात शिवोपासना त्यांनीच आणली होती. पांडुरंग पंत अतिशय सुस्वभावी होते. विशाल अंतःकरणाचे होते. तत्वनिष्ठा त्यांच्या अंगी कमालीची बांधली होती. भविष्यात डोकावून बघण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांना ज्योतिष येत होते की नाही कुणास ठाऊक, पण ते आपल्या मुलांना म्हणायचे
आपल्या 5व्या पिढीत एक महापुरुष जन्माला येणार आहे, त्याला काहीही कमी पडू देऊ नका. या भाकिताचा पुनरावृत्ती झाली. वैजनाथ शास्त्रींच्या पत्नी पार्वतीबाईंचे दिवस भरत आले होते. तेव्हा एके दिवशी भर दुपारी 12 वाजता एक संन्यासी त्यांच्या दारी आला होता. भिक्षाम देही असं म्हणून त्याने अंगणातूनच पुकारा केला होता. जड पावलाने पार्वतीबाई ओसरीवर आल्या तेव्हा तो संन्यासी त्यांच्याकडे नकशिकांत बघू लागला. पार्वतीबाईंनी त्याला विचारले, काय हवंय तुम्हाला? कोरान्न देऊ का शिजवलेलं देऊ? माते, मला काहीही चालेल, पण एक गोष्ट तुला सांगतो, ती ध्यानात ठेव. तुझ्या उदरात महापुरुषाचा अंश आहे. यथावकाश दिवस भरले आणि 19 ऑक्टोबर 1920 म्हणजेच अश्विन शुद्ध सप्तमी या दिवशी पार्वतीबाईंनी पांडुरंगाला जन्म दिला. तेच भविष्य पांडुरंगा पंतांनी कित्येक वर्षांपूर्वी केले होते. कर्मयोग आणि सांख्ययोग यांच्या सीमारेषेवरूनच पांडुरंग पंतांचा जीवनक्रम चालू असायचा. एकदा कर्मधर्म संयोगाने पेनमधल्याच आपल्या 2 मित्रांना पांडुरंग पंत जामीन राहिले, परंतु त्या मित्रांनी सावकाराला बुडवले. ते पाहून पांडुरंग पंतांना अतिशय वाईट वाटले. त्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली. सावकाराचे पैसे फेडण्यासाठी त्यांनी आपले घरदार जमीन जुमला सारे विकले आणि स्वतः देशोधडीला लागले. त्यांचे हे अग्निदिव्य पाहून सावकारही चकित होऊन गेला. तो पांडुरंग पंतांना म्हणाला, अहो, तुमच्या मित्रांनी मला बुडवलं तर तुम्ही कशाला एवढी चिंता करता? मी त्यांच्याकडून हळूहळू वसूल करीन, नाहीतर बुडीत खाती जमा करीन, पण तुम्ही कशाला तोशीस लावून घेता? पांडुरंग पंत शांतपणे म्हणाले, मी शब्द दिला होता ना. अहो पण कागदोपत्री कुठे व्यवहार ठरला होता? सावकाराचे म्हणणे बरोबर होते. पांडुरंग पंतांच्या 2 मित्रांना कर्ज देण्याचा व्यवहार तोंडीच ठरला होता. कोणतीच गोष्ट लेखी झालेली नव्हती. सावकार म्हणाला, तोंडी ठरलेला व्यवहार तुम्हाला बंधनकारक थोडाच होता आहे. मी तुम्हाला कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही. पांडुरंग पंत म्हणाले होते, कागदोपत्री काय किंवा तोंडी काय, माझा शब्द मी दिला होता ही गोष्ट तर खरी आहे ना. माणसानं निर्माण केलेल्या न्यायालयात ही गोष्ट खोटी ठरेलही, पण त्या परमेश्वराच्या न्यायालयात ही गोष्ट खोटी कशी ठरेल? त्यांच्या न्यायालयात कागदपत्रांना महत्त्व नसतं, आचरणाला महत्त्व असतं. तेव्हा या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारणं हे मी माझी कर्तव्य समजतो. केवढी पराकोटीची तत्वनिष्ठा होती. अनासक्तीचे केवढे दैदिप्यमान स्वरूप होते. राजा हरिश्चंद्राने स्वप्नात विश्वामित्राला राज्य देण्याचे वचन दिले होते, तेच त्याने सत्यात पाळले होते. विश्वामित्राला राज्य देऊन तो राजा कंगाल होऊन बायको मुलांसह देशोधडीला लागला होता. तशीच सत्यात स्वप्नवत वाटणारी गोष्ट पांडुरंग पंतांनीही आचरली होती आणि ते देशोधडीला लागले होते. तशा बिकट अवस्थेत आता पेनला राहणे पांडुरंग पंतांना शक्य नव्हते. कारण आपण इथेच राहिलो तर लोक या ना त्या स्वरूपात आपल्यावर दया दाखवून उपकार करतील असे त्यांना वाटत होते. कुणाकडून फुकट काही घ्यायचे नाही हे तर त्यांचे व्रत होते. हे अयाचित व्रत त्यांच्यामध्ये पुरते भिनले होते. म्हणूनच त्यांनी पेनपासून दूर जायचे ठरवले. अंगातल्या वस्त्रानिशी ते लगेचच पेन सोडून निघाले. त्यांची मुलगी रोह्याला गांगलांकडे दिली होती. काही दिवस मुलीकडे जाऊन कोणताच प्रत्यवाय नाही असा विचार करून त्यांनी ते पायी चालतच रोह्याला निघाले. आपला मुलगा परशुराम याला त्यांनी बरोबर घेतले होते. त्यावेळी ते अतिशय थकून गेले होते. पोट रिकामे होते. शिदोरीत बांधून ठेवलेले तहान लाडू आणि भूक लाडू केव्हा संपून गेले होते. अर्धा दिवस घाट ओलांडण्यात गेला. पलीकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात ते रोहे गावात पोहोचले. गावात पोहोचल्याबरोबर त्यांना हायसे वाटले. गांगलांच्या घरी ते येऊन ठेपले. तेव्हा त्यांच्या कन्यकेने
त्या दोघांचे चांगले स्वागत केले, ख्याली खुशाली विचारली. मग घडलेला सारा वृत्तांत त्यांनी तिला कथन केला. ते ऐकून मुलीला अतिशय वाईट वाटले. ती म्हणाली, तुम्ही आता इथेच निसंकोचपणे राहा. त्या दिवसापासून पांडुरंग पंत गांगलांकडे राहू लागले. बरेच दिवस ते मुलीकडे राहिले, परंतु जावयाच्या घरी फार दिवस राहणे त्यांना प्रशस्त वाटेना, कारण आजपर्यंत ते स्वाभिमानाने जगले होते. त्यांचे विचारमंथन सुरू झाले आणि त्या विचारमंथनातूनच त्यांनी संन्यास घ्यायचे ठरवले.